इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवरती आता पॅन कार्ड नंबर आधार कार्डला जोडण्यासाठी दबाव वाढतोय। आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलांसंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे। 2017-18च्या आर्थिक विधेयकाच्या कर प्रस्तावामध्ये दुरुस्ती करून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्यांसाठी आधार कार्ड सक्तीचं केलं होतं। याशिवाय पॅन कार्ड आधारशी जोडणं देखील बंधनकारक करण्यात आलं होतं। केंद्र सरकारकडून 7व्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तेवाढीला मंजुरी देण्यात आली। सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा एकूण 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे। 7व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढण्याची शिफारस करण्यात आली होती। घर भाडे भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनाच्या 60% इतका असतो। येत्या 1 जुलैपासून या सुधारणांची अंमलबजावणी होईल। 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे, पण त्यापूर्वी प्री जीएसटी ऑफरला उत आलाय। लातूर, उस्मानाबाद, सोलापुरामध्ये सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती 20 ते 50% सूट देण्यात आली आहे। त्यामुळे वस्तू खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळतात। जीएसटीच्या पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांनी जाहीर केलेल्या डिस्काउंट ऑफरला ग्राहकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। 1 जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या जीएसटी संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली। राज्यातल्या कर्जमाफी संदर्भात सरकारकडून जे काटकसरीचं धोरण आखलं जातंय त्यावरती केंद्राची मदत घेतली जाणार असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं। राज्यानं 75,000 कोटींचं जे कर्ज घेतलंय त्यावरती 9.5-10% व्याज भरावं लागतं। आता बाजारात 7.1% कर्ज मिळतंय, ते घेऊन केंद्राचे पैसे चुकवण्यात येतील असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। गृहनिर्माण सोसायट्यांना देखील जीएसटी नंतर अधिकचा कर भरावा लागणार आहे। ज्या सोसायट्यांचा मेंटेनन्स चार्ज 5,000पेक्षा जास्त आहे अशा सोसायटींच्या टॅक्स 2.5% वाढणार आहे। आधी सोसायट्यांना 15.55% इतका टॅक्स द्यावा लागत होता, तो जीएसटी नंतर 18% इतका केला जाणार आहे। मात्र गृहनिर्माण सोसायटी हा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नसल्यानं त्यांच्यावरती अधिकचा टॅक्स लावणं चूक असल्याचं म्हटलं जातंय। यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी राष्ट्रपतीपदाचा अर्ज संसदेत काल दाखल केला। यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग बादल हे उपस्थित होते। राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मीरा कुमार यांच्या विरोधात एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रामनाथ कोविंद यांनी आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी आता वादाचं टोक गाठलंय आणि भारतीय जवानांवरती अप्रत्यक्षरित्या बलात्काराचे आरोप केलेत। काश्मीरमध्ये महिलांनी जवानांना चोपलं, इतकंच नाही तर महिलांनी जवानांची गुप्तांग कापली। बलात्काराच्या घटनांमुळे बदला घेण्यासाठी महिला दहशतवादी जवानांची गुप्तांग कापतायत अशी मुक्ताफळं आझम खान यांनी उधळली आहे। प्रचंड कर्ज आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा तोटा यामुळे एअर इंडियामधील आपले समभाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली। त्यामुळे आता एअर इंडियाचं खासगीकरण होणं आता निश्चित झालंय। सरकारी अधिपत्याखालील एअर इंडिया ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे। विमान वाहतूक बाजारात तिचा वाटा 17% एवढा आहे। फ्रेंच गुयानामध्ये भारताचा आधुनिक उपग्रह GSAT-17चं यशस्वीरित्या प्रक्षेपण झालं। मध्यरात्री 2:29 उपग्रह अवकाशात सोडण्यात आला। श्रीहरिकोटामधून GSLV MK3 आणि PSLV C-38 या उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रोनं तिसरा उपग्रह GSAT-17चं प्रक्षेपण केलंय। गेल्या वर्षी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता सरकारनं 200 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे। सरकारच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेनं या नोटांची छपाई सुरू केली आहे। त्यामुळे ही नोट लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे। दैनंदिन व्यवहारात देवाणघेवाण सोपी व्हावी म्हणून ही नोट चलनात येत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिलेली आहे। या संदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रानं दिलंय।
रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम मशीनच्या धर्तीवरती फूड मशीन आता लावण्यात येणार आहे। या मशीनमधून रोख रक्कम किंवा कार्डच्या माध्यमातून प्रवासी खाद्यपदार्थ घेऊ शकणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ मागवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची वाट बघावी लागणार नाही। रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अनेकदा अवाजवी किमतीला खाद्यपदार्थ विकले जातात। एटीएम मशीनच्या धर्तीवरती हे फूड मशीन लावण्यात येणार असल्यानं प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। अमरनाथ गुहेमध्ये आज बाबा बर्फानींचं पहिलं दर्शन होणार आहे। जम्मू काश्मीरचे राज्यपाल NN बोहरा पहिली पूजा करणार आहेत। आजपासून बाबा बर्फानींचं दर्शन घेता येणार असल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।